लातूर येथे होणाऱ्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण मागणी महामोर्चात लातूरसह सर्व जिल्ह्यातील समतावादी जनसमुदाय व समस्त मातंगांनी सहभागी व्हावे, मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांचे आवाहन। नमस्कार, स्वागत तुम्हा सर्वांचे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। पाहूया सविस्तर बातमी। अनुसूचित जाती आरक्षणाच्या क उपवर्गीकरणाच्या विषयाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला असून बौद्ध व मातंग यात प्रचंड वैचारिक विरोध होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात उपवर्गीकरण समर्थनात मोर्चे काढले जात आहेत, तर उपवर्गीकरण विरोधातही सनदशीर मार्गाने सरकारवर दबाव निर्माण करण्याचा एका गटाकडून प्रयत्न होत आहे। लातूर येथे होणारा उपवर्गीकरण मागणी महामोर्चा तयारी संदर्भात मानवी हक्क अभियान या संघटनेच्या वतीने जिल्हाभर बैठकीचे सत्र चालून उपवर्गीकरणामुळे 59 जातींना कसा न्याय मिळू शकतो हे पटवून सांगण्यात येत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने तात्काळ करावी या मागणीसाठी उदगीर येथे मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने बैठक घेण्यात आली। या सामर्थ्यवान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भाऊ उर्फ नाना आव्हाड यांच्या समतावादी विचाराने प्रेरित झालेल्या अभियानाच्या कार्यकर्त्यांनी उपवर्गीकरणाच्या बाजूने या बैठकीत जोरदार समर्थन दिले आहे। ही बैठक अभियानाचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुनभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15/7/2026 रोजी घेण्यात आली। तर या बैठकीस उपस्थित होते मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे व लातूर जिल्हा संघटक काशीनाथ कांबळे, उदगीर शहराध्यक्ष संदीप सूर्यवंशी। या बैठकीस जिल्हा स्तरातील पदाधिकारी कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी, तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमताने एक विचाराने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणास पूर्ण पाठिंबा दर्शविला। तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून आरक्षणाचा लाभ सर्व घटकापर्यंत न्यायपद्धतीने पोहोचण्याची गरज असल्याची भावनाही व्यक्त केल्या आहेत। बैठकीनंतर कार्यकर्त्यांच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर करण्यात आले। या निवेदनाद्वारे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात यावा व या निर्णयाची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। या बैठकीवेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी संघटितपणे व सनदशीर मार्गाने कार्य करण्याचा निर्धार केला। शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही मानवी हक्क अभियानाच्या वतीने देण्यात आला आहे। या बैठकीत संघटनेचे लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। येत्या 27 जुलै 2026 रोजी लातूर अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण मागणी महामोर्चाला मानवी हक्क अभियान संघटनेचा जाहीर पाठिंबा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। या निवेदनावर लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, लातूर जिल्हा संघटक काशीनाथ कांबळे, उदगीर शहराध्यक्ष संदीप भाऊ सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष गीता मसुरे, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव प्रेमा गायकवाड, देवणी महिला आघाडीच्या देवणी तालुका अध्यक्षा रेखा लांडगे, उदगीर शहर उपाध्यक्ष राहुल कारामुंगे, अभिनेता तथा शहर सचिव विजयकुमार सूर्यवंशी, उदगीर शहर संघटक ॲडव्होकेट प्रकाश सोनकांबळे, उदगीर तालुका कार्याध्यक्ष गोविंद शिंदे, सचिव बालाजी सूर्यवंशी इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। त्या ठिकाणी मानवी हक्क अभियान संघटनेची बैठक बोलण्यासाठी कारण एवढंच होतं की जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। तालुका अध्यक्ष, जिल्हा सर्व कार्यकारिणीमधले आपले पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मानवी हक्क अभियानाचे आमचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद भाऊ आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण लातूरला बैठकीचं आयोजन करण्यासाठी आपण इथं बसलो आहोत। कारण आपल्या पूर्ण सकल मातंग बांधवाच्या वतीनं आक्रोश 27 तारखेला आपला जायचं आहे। त्या संदर्भामध्ये आपल्याला की जास्तीत जास्त मुलामुळासहित आपल्याला लातूरला 27 तारखेला आपल्याला निघायचं आहे। या संदर्भामध्ये आपली बैठक संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी तालुका अध्यक्ष, सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते। काही कामानिमित्त अर्जुन भाऊ उपस्थित झाले नाहीत, कारण या ठिकाणी आमच्या पूर्ण लातूर जिल्ह्यातून आलेले सर्व महिला आघाडीच्या या ठिकाणी आवर्जून उपस्थित। खरंच मला वाटतं की अवकड वर्गीकरणासाठी आपण सर्वांनीच लातूर जिल्ह्यातले सर्व मातंग बांधव असतील, सर्व संघटनेचे विविध संघटने त्या ठिकाणी आहेत, परंतु आम्हाला मानवी हक्क अभियानाला जाहीर पाठिंबा आहे। आपण त्या सर्व या ठिकाणी आपण जाणार आहोत। उदगीर असेल, तळकोट असेल,
देवणी असेल, शिवळानपाळ असेल, औसा असेल, रेणापूर असेल, अहमदपूर असेल, या सर्व 10 तालुक्यातून सर्वांनी जास्तीत जास्त आपले मानवी हक्क अभियानाचे असतील सर्व कार्यकर्ते उपस्थित करण्याचं आव्हान सर्वांना मी करतो. याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय लोजी, जय शिवराय, जय जिंदाबाद. KJ न्यूज इंडिया मराठीसाठी लक्ष्मण रणदिवे, लातूर. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.